आज आपल्याला बॅलन्स शीट म्हणजे काय ते पाहायचं आहे. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन अ पर्टिक्युलर डेट. म्हणजे एका विशिष्ट दिवशी व्यवसायाची आर्थिक व वास्तव स्थिती दर्शवणारं पत्रक म्हणजे बॅलन्स शीट म्हटले. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साईड वेअर ॲज ऑल असेट आर रेकॉर्डेड टू इट्स राईट हँड साईड. म्हणजेच काय, ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साईड. म्हणजेच डाव्या बाजूला लायबिलिटीज आहेत आणि उजव्या बाजूला असेट्स आहेत बॅलन्स शीटच्या. द बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, बट स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म. ते एक पत्रक आहे आणि व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवते. कधी? ॲज ऑन अ गिवन डेट ऑन द फॉर्म ऑफ असेट अँड लायबिलिटी. का विशिष्ट तारखेला दर्शवते. संपत्तीने देयताच पत्रक. आता पाल्मर यांनी व्याख्या काय दिली बघा. Palmer defined balance sheet as the balance sheet is a statement on a particular date showing on one side the trader's property and possession and on the other side the liabilities. म्हणजे बॅलन्स शीट म्हणजे काय, ताळेबंद एक पत्रक असून विशिष्ट तारखेला एका बाजूला ट्रेडरची प्रॉपर्टी आणि स्थिती दाखवते, दुसऱ्या बाजूला देयता दाखवते असं सांगितलं आहे. तर त्याचा नमुना बॅलन्स शीटचा दिला आहे बघा. लायबिलिटीज साईड आहे, लायबिलिटी साईडला सगळे देणी देयत असतात. असेट साईड आहे, असेट साईडला सगळी असेट असते. असेट कुठल्या टाईप्स ऑफ असेट्स आहे? करंट असेट, फिक्स असेट, फिक्टिशियस असेट. गुडविल फिक्टिशियस आहे. लँड अँड बिल्डिंग फिक्स आहे. प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर, इक्विपमेंट, डिलिव्हरी किंवा मोटर, कार, लीज होल्ड, प्रिमायसेस, पेटेंट, लूज टूल्स, इन्व्हेस्टमेंट, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, लोन ॲडव्हान्सेस, क्लोजिंग स्टॉक, डेटर्स, इन्शुरन्स क्लेम रिसिव्ह, बिल्स रिसिव्हल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स पाहिजे. असेटला सगळे डेबिट बॅलन्सेस येतात. म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंट कधी, जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर पार्टनर्स करंट अकाउंट घेतला जातो. नंतर लायबिलिटी साईडला काय येणार आहे? लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट ABC काय असेल ती पार्टनर त्याचं कॅपिटल अकाउंट. करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे करंट अकाउंट ओपन केला तर त्या डेबिट क्रेडिट आला असेल, डेबिट असेटला क्रेडिट आला तर लायबिलिटी साईडला. जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर लोन ऑन मॉर्गेज, बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. म्हणजेच बॅलन्स शीटला सगळे असेट आणि लायबिलिटीज, देणी देयता, एनी असेटला सगळी एनी आणि संपत्ती, लायबिलिटीज सगळी देणी आणि देयता दाखवली जात असतात. असं लायबिलिटीज आहे. म्हणजे बॅलन्स शीटला दोन्ही लायबिलिटीज आणि ॲसेट असा हा स्पेसिफिक फॉर्म आहे. तर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत बघा. फर्स्ट अँड सेकंड इफेक्ट. तर क्लोजिंग स्टॉक आहे, तर फर्स्ट सेकंड इफेक्ट दाखवलेला आहे ते बघायचं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्स असतील तर क्लोजिंग स्टॉक असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणी बाकी खर्च. ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट तुम्ही बघायचे आहेत. दोन इफेक्ट दाखवलेले आहेत. या पद्धतीने हे प्रत्येक ॲडजस्टमेंट नीट बारकाईने बघा. फर्स्ट अँड सेकंड इफेक्ट दिला. इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, इंटरेस्ट ऑन लोन टेकन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असं दिलेलं आहे. ह्या बऱ्याचशाच ॲडजस्टमेंट आहेत. हे प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या लक्षात येईल आणि त्यानुसार त्या सोडवायचे. आता हिडन ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स. म्हणजेच काय, जी ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असते. म्हणजेच काय, तर सॅलरी पेड दिलेली असेल तर सॅलरी पेड दिलेलं असतं, ट्रायल बॅलन्सला 10 मंथ दिलेलं असतं आणि असं हे सोडवायचं असतं. त्याचा फर्स्ट अँड सेकंड इफेक्ट दाखवायचा. इन्शुरन्स पेड दिला असेल तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे वर्ष आहे, पण ते दिलं कधी, जूनपर्यंत दिलं असेल इन्शुरन्सचा प्रीमियम, तर मग हा गाव दिला प्रिपेड, ते लेस करायचं, काढायचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असतील 4 इयरचे दिले असतील तर 1 इयरचेच काढायचे. रेंट रिसिव्ड 11 मंथचं आहे तर 1 महिन्याचं राहिलं आहे असं. 10% लोन कर्ज घेतलं असेल तर. त्यानंतर 16% इन्व्हेस्टमेंट कुठून कुठंपर्यंत केलं आहे, त्याचे काय राहिलं आहे ते. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड असं दिलं असतं. त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हटलं. ट्रायल बॅलन्समध्ये असतात. हे जे ट्रायल बॅलन्समधले सुद्धा 2 इफेक्ट दाखवायचे असतात. अशा प्रकारे हे ॲडजस्टमेंट आहे. आता इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजेच काय, तर इच ॲटम फ्रॉम ट्रायल बॅलन्स विल बी इन्क्लुडेड ओनली वन इन द फायनल अकाउंट, आयदर इन ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और बॅलन्स शीट और इन वर्किंग. म्हणजेच काय, प्रत्येक जे काय आयटम दिला असेल तो ट्रायल बॅलन्समधला त्याची नोंद फायनल अकाउंटला कुठं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस किंवा बॅलन्स शीटला एकदाच करायचे. त्यानंतर दुसरे ॲडजस्टमेंट दिले. इच ॲडजस्टमेंट हॅज टू इफेक्ट फॉर द
सिमिलर अमाऊंट म्हणजेच काय, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट दाखवायचे आहेत, फर्स्ट अँड सेकंड असं दाखवायचे. त्यानंतर तिसरा डेबिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपेअर ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपेअर ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑन असेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. म्हणजेच ट्रायल बॅलन्सला डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सेस येतात. डेबिट बॅलन्स कुठं येतं, ट्रेडिंग अकाउंटला डेबिट असतो, प्रॉफिट अँड लॉसला डेबिट असतो, आणि बॅलन्स शीटला असेटलाच फक्त डेबिट बॅलन्सेस असतात, हे घ्यायचं आहे. नंतर क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स विल अपेअर ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और कॅपिटल अकाउंट ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजेच काय, क्रेडिट बॅलन्स कुठे घ्यायचं आहे ट्रायल बॅलन्समधले, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, किंवा लायबिलिटी साईड म्हणजेच क्रेडिट बॅलन्सेस ते घ्यायचं आहे. If salary and wages are given as separate item, wages are shown on the debit side of trading account, while salaries are shown on the debit side of profit and loss account. If the item is wages and salaries is shown on the debit side of trading account, and if the item is salary and wages is shown on the debit side of profit and, म्हणजेच सॅलरी आणि वेजेस सेपरेट दिले असतील तर वेजेस ट्रेडिंगला येतील, सॅलरी असेल तर प्रॉफिट अँड लॉसला येईल. पण सॅलरी अँड वेजेस दिले असेल तर फक्त प्रॉफिट अँड लॉसला येणार आहे, आणि वेजेस अँड सॅलरीज दिले असतील तर ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन ओनली ट्रेड एक्सपेन्सेस, द ॲटम विल बी शोन ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन ओनली ट्रेड, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील तर ते कुठं दाखवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे. इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन ट्रेड एक्सपेन्सेस अँड ऑल्सो अदर ॲटम लाईक सन्ड्री एक्सपेन्सेस, म्हणजेच हे महत्त्वाचं आहे बघा. आता ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेस बरोबर दुसरे पण सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस असं दिलं असेल तर ते कुठं दाखवायचं आहे, तर ट्रेड एक्सपेन्सेस शोन ऑन द डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे. वाईल द अदर आयटम ऑफ एक्सपेन्सेस आर शोन ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजेच काय, तर नुसते ट्रेड एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्सला असतील तर कुठं दाखवायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण ट्रायल एक्सपेन्सेस बरोबर अदर एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये असतील तर कुठं दाखवायचं आहे, तर ट्रेडिंग अकाउंटला दाखवायचे आहेत ट्रेड एक्सपेन्सेस आणि बाकीचे राहिलेले प्रॉफिट अँड लॉसला, हे लक्षात ठेवा. Adjustment of bad debts and provision for bad and doubtful debts should be effected after other adjustment for debtors are given effect to. Such adjustment can be unrecorded sales, drawing included in debtors, drawing treated as sales etc. म्हणजे adjustment for bad debts and provision for bad doubtful debts should be effected आफ्टर ऑदर ॲडजस्टमेंट. म्हणजेच काय, बाकीच्या ज्या ॲडजस्टमेंट दिल्या असतील अनरेकॉर्डेड सेल्स, ड्रॉईंग, डेटर्स, हे सगळं त्यातले ॲडजस्टमेंट हे करून मग ते दाखवायचे आहेत. तर पुढे दिला आहे, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स शुड बी गिवन इफेक्ट आफ्टर द ॲडजस्टमेंट फॉर बॅड डेब्ट्स अँड रिव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स शुड बी गिवन इफेक्ट आफ्टर ॲडजस्टमेंट फॉर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स, ते बघायचे आहेत. त्याच रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असेल तर त्याची पण ॲडजस्टमेंट सोडवायचे आहेत, क्रेडिटर्सला आणि ह्याच्यासाठीला प्रॉफिट अँड लॉसला. हिडन अँड सेल्फ एक्सप्लांटरी ॲडजस्टमेंट आर टू बी गिवन इफेक्ट इवन इफ देअर इज नो स्पेशल इन्स्ट्रक्शन इन द प्रॉब्लेम इन दिस रिस्पेक्ट. म्हणजे ज्या ट्रायल्समध्ये लपलेल्या, मग अशा हिडन म्हणजे लपलेले जे ॲडजस्टमेंट आहेत त्याचे 2 इफेक्ट दाखवायचे, त्याचं काही सांगितलं जात नाही स्पेशल इन्स्ट्रक्शन. क्लोजिंग स्टॉक शुड बी टेकन ॲट कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस विच एवर इज लेस. 2 दिले असतील कॉस्ट अँड मार्केट प्राईस, त्यातली जी कमी असेल ती घ्यायची असं त्यांनी सांगितले. पुढे बघा, इफ अ मॅनेजर और अ पार्टनर इज अलाउड commission at a certain percentage on net profit, such a commission should be calculated in the following manner depending upon how the commission is quoted. म्हणजे किती कमिशन कसं काढायचं हे दिलेले. तर नेट प्रॉफिटवर काढायचं असेल तर काय करायचं आहे, कमिशन इज इक्वल टू रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट डिवायडेड 100. इफ इट इज ऑन नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग सच कमिशन, त्यानंतर काढायचं असेल तर रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट डिवायडेड 100 प्लस रेट ऑफ कमिशन. When the date of drawing are not given, interest on drawing should be calculated on average basis of 6 months. मग डेट ऑफ ड्रॉइंग दिलं नसेल तर 6 महिने ग्राह्य धरायचे आहे. इफ अ पार्टनर इंट्रोड्यूस कॅपिटल इन द मिडल ऑफ द अकाउंटिंग इयर, द इंटरेस्ट ऑन कॅपिटल शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन proportionate time period only. The completion is not expected at standard
12 लेवल. म्हणजे इफ अ पार्टनर इंट्रोड्यूस कॅपिटल इन द मिडल ऑफ द अकाउंटिंग इयर मध्येच आणलं असेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन द प्रोपोर्शनल टाईम पिरियड ओनली. टाईम पिरियडनुसार घ्यायचं सांगितले. आता ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट ॲटम अपेरिंग इन ट्रायल बॅलन्स ओनली. बघा ट्रायल बॅलन्समध्येच फक्त दिसतील. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लायबिलिटीज. आता ट्रायल बॅलन्स असे येतात बघा आयटम. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ते ॲडजस्टमेंट पण असतात तर नुसतं ट्रायल बॅलन्समध्ये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलं तर लायबिलिटीज. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं की लायबिलिटी. प्रिपेड एक्सपेन्सेस म्हटलं की ॲसेटला घ्यायचे. आउटस्टँडिंग इन्कम म्हटलं की ॲसेटला घ्यायचे. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे ज्यादा घेतलेलं उत्पन्न ते देणं आहे म्हणून लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. डिप्रेशन म्हटलं की डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉसला दाखवायचं आहे. लॉस ऑन सेल ऑफ असेट म्हटलं की तोटा झाला आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉसलाच घेणार आहे. गुड्स विड्रॉ बाय पार्टनर म्हणजेच काय येणार आहे ड्रॉईंग. मग ड्रॉईंग कुठे घेतलं जातं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला किंवा करंट अकाउंटला. जनरल रिझर्व्ह फंड लायबिलिटी साईडला घ्यायचे आहेत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. डिपॉझिट फ्रॉम पब्लिक म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचं. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलेट म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे थोडक्यात खर्च आला म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घ्यायचं. सस्पेन्स अकाउंट इफ इट इज ऑन डेबिट साईड शो द सेम फिगर ऑन असेट साईड. इफ इट इज ऑन क्रेडिट साईड शो द सेम फिगर ऑन लायबिलिटी साईड. म्हणजे डेबिट दिला असेल बॅलन्स तर असेटला घ्या. क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर लायबिलिटीजला घ्या. बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स म्हणजेच असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बँक फॉर कलेक्शन दिलं असेल तर असेट साईडला घ्यायचं आहे बॅलन्स शीटला. अशा प्रकारे हे ॲडजस्टमेंट सोडवायचे. आता स्टेप फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम. तर कसं सोडवायचे आहेत प्रॉब्लेम. प्रिपेअर द नेसेसरी अकाउंट इन्क्लुडिंग द वर्किंग नोट्स म्हणजेच आधी वर्किंग नोट करून घ्यायचं आहे सगळं. प्लेस द मार्क ऑन ट्रायल बॅलन्स ॲटम फॉर एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल ॲडजस्टमेंट. जे काय इंटरनल आणि एक्सटर्नल ॲडजस्टमेंट आहे त्याच्यात टिक करून घ्यायचं. गो थ्रो ट्रायल बॅलन्स ॲटम अँड गिव्ह ओनली वन अकाउंटिंग इफेक्ट्स सिक्वेंटली. म्हणजेच का ट्रायल बॅलन्सला जायचं आहे आणि त्याची नोंद करून घ्यायची सिक्वेन्सली पहिल्यांदा. कळलं. ट्रायल बॅलन्स सोडायचं. गो थ्रो ॲडजस्टमेंट अँड गिव्ह टू अकाउंटिंग इफेक्ट. ॲडजस्टमेंटकडे जायचं आहे आणि तर त्याचे 2 इफेक्ट दाखवायचे. क्लोज लेजर इन द वर्किंग नोट्स अँड एक्सेप्ट कॅपिटल सोडून बाकीचं क्लोज करायचं आहे वर्किंग नोट. फाइंड ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट्स ट्रान्सफर टू इट इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट. म्हणजे पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा त्याचा ग्रॉस प्रॉफिट येईल तो ट्रान्सफर करा नेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉसचा नेट प्रॉफिट येईल तो ट्रान्सफर करा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. नंतर काय सांगितलं आहे फाइंड द क्लोजिंग बॅलन्स इन द कॅपिटल अँड ट्रान्सफर टू इट बॅलन्स शीट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केला असेल तर त्याचा बॅलन्स काढा आणि तो सरळ बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा. आणि नंतर बॅलन्स शीटला ट्रान्सफर केल्यानंतर कॅपिटलचा बॅलन्स तो काय करायचा आहे परत टॅली करायचे बॅलन्स शीट लायबिलिटीज आणि असेट्स. अशा प्रकारे सोडवायचं आहे. एवढंच आज आपण पाहूया. उद्यापासून प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत.